नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला 7वा धडा आहे डॉक्टर का अपहरण, या धड्यात हा 3रा सीझन आहे. तर हा सीझन मध्ये डॉक्टरने काय दुसऱ्या सीझन मध्ये आपण हे बघितले होते की जे डॉक्टर भटनागर आहेत त्यांनी एक सीडी पाठवली होती आणि त्या सीडी मध्ये काय त्यांनी पाहिले आहे की जे सौरमंडल आहे त्यातून खूपच लोक आहेत आणि त्यातून जे चिकित्सा शास्त्र हे खूपच मागे आले आहेत आणि त्यासाठी डॉक्टरचं अपहरण केले आहे. तर या सीझन मध्ये काय दिले आहे चला बघूया. आदमी मर जाता है, इस रोग का इलाज इन्हें अब तक नहीं मालूम हो सका है. जे माणूस ची मृत्यू होते यांचा इलाज आतापर्यंत याला नहीं भेटले आहे. लेकिन इस रोग का कारण वे मशीनें ही है जो इन्हें नाकारा बनाए हुए. परंतु या जो रोग आहे जे त्यांचा इलाज नाही आहे त्याच्याकडे या जो रोग आहे यांचं कारण काय आहे मशीन. कारण या जो मशीन आहे त्यांचा उपयोग जास्त झालेले आहे तरी त्यांना हा रोग झालेले आहे. यहाँ के वैज्ञानिकों ने मेरे बारे में सुना आणि इथे जो वैज्ञानिक आहे त्यांनी मला पाहिले आणि माझं जे भाषण होता त्या ऐकल्यावर त्याने मला इथून घेऊन आले आहे. इन्होंने सोचा कि क्यों ना मुझे यहाँ बुलाया जाए आणि यांचा विचार झाला की का नाही यांना इथे घेऊन आणि हा ऐकून यांचा विचार झाला की डॉक्टर जे भटनागर आहे त्यांना इथे घेऊन यायचं. तब कोई ऐसी तरकीब सोची जाए कि सड़ा हुआ अंग काटकर उसके स्थान पर दूसरा अंग लगा दिया जाए आणि असं तरकीब पण शोधून काढले आहे की यांचं जे अंग आहे यांच्या शरीराचे जे अंग आहे जे सडत जात आहे त्यांच्यावर काही दुसऱ्या अंगाची कापून ते दुसऱ्या अंगाला लावणार आहे. बस इसी कारण मेरा अपहरण हुआ आणि हेच कारण आहे की यांनी माझा अपहरण केले आहे. आज मैं यहाँ बैठकर सोच रहा हूँ कि हमारी पृथ्वी पर भी विज्ञान तेजी से उन्नति कर रहा है. आज इथे बसून असा माझा विचार चालत आहे की आमची जो पृथ्वी आहे त्यातून पण विज्ञान जे आहे ते तेजी म्हणजे खूपच तेजीचे उन्नति करत आहे. उद्योग के विकास से मशीन की संख्या बढ़ रही है आणि जे उद्योग आहे त्यातून जे मशीनची संख्या आहे ते वाढत जात आहे. मशीनों और कारखानों से वातावरण दूषित हो रहा है आणि जे मशीन आहे आणि त्यांचे उद्योग जे आहे त्यातून ते वातावरण आहे ते खूपच दूषित झाले आहे. वह सब अगर जारी रहा और ज्यादा मात्रा में हुआ तो पृथ्वी पर भी ऐसे ही दिन आने में देर नहीं लगेगी आणि त्याचा उपयोग आपण जास्त केले जाणार आहे आणि जास्त केले आहेत तर पृथ्वीवर पण हेच रूप दिसणार आहे आपल्याला. आज भी पृथ्वी पर कैंसर, दिल की बीमारियां, तनाव के कारण होने वाली बीमारियां, ब्लड शुगर आदि उस भविष्य का संकेत है. आज पृथ्वीवर आहेत खूप सारे बीमारी आले आहेत जसं कॅन्सर, दिल की बीमारी, हृदयाचा रोग आणि तणाव के कारण जे लोक आजारी पडत आहेत त्यांचं ब्लड शुगर असा हा भविष्यातून संकेत दिले आहेत. पृथ्वीवर पण हा संकेत दिले आहेत. इस ग्रह के लोग इन सभी मुसीबतों से गुजर चुके हैं आणि हा जे ग्रह आहे यातून जे लोक आहे जे माणूस आहे हे सगळ्यातून गुजरून गेले आहे. लेकिन इन पर ध्यान नहीं दिए परंतु इथे काहीही विचार नहीं दिले आहे. अब स्थिति यह है कि अगर तुरंत कोई उपाय न किया गया तो शायद यहाँ के इंसानों का नामो निशान मिट जाएगा. आता स्थिती अशी झाली आहे की यातून कोणतीही औषधी नाही आली आहे किंतु कोणतीही उपाय नाही केली जाणार आहे तर इथे जो माणूस आहे त्यांचा नामोनिशान नाही भेटणार आपल्याला. म्हणजे इथे कोणीही माणूस जिवंत नाही राहणार असा. बस यहाँ होगी ऊंची इमारतें, बड़े बड़े कारखाने, चिमनिया और दैत्यकार मशीनें आणि इथे काय राहणार काही दिवस नंतर उंची इमारतें, उद्योग आणि चिमनिया आणि दैत्यकार मशीनें हेच राहणार आहे. आप सोच रहे होंगे कि जो देश विज्ञान में इतना आगे बढ़ चुका है वो चिकित्सा शास्त्र में इतना पीछे कैसे रह गया.
आणि हा ऐकून तुम्हा लोकांना असं विचार झाले आहेत किंवा तुमच्या मनात असे विचार चालत आहेत की हा जे सायन्स आहे म्हणजे जे जे विज्ञान आहे खूपच मागे चालत होता, परंतु या चिकित्सा शास्त्र मध्ये हे लोग खूपच मागे का आहे? इसका कारण ये रहा है कि यहाँ के निवासियों का स्वरूप बहुत ही मजबूत होता है. याचं कारण हेच आहे की इथे जे लोक राहत होते, जे माणूस इथे राहणार आहे किंवा राहत होते किंवा इथे जो माणूस आहे त्यांचं शरीर खूपच मजबूत झाले आहे. उनकी ऊपरी चमड़ी मोटे प्लास्टिक जैसे पदार्थ से बनी होती है. त्यांची जी ऊपरी जे चमडी आहे म्हणजे वरतीचे जे चमडी आहे ते खूपच प्लास्टिक पदार्थवर बनवत जात आहे. इस पर हवा, पानी या मिट्टी का कोई असर नहीं होता. यातून हवा, पानी, मिट्टी यांचा काहीही फरक पडत नाही. हाँ, जब ये बच्चे रहते हैं तब अवश्य ये चमडी नरम रहती है. आणि इथे म्हणाले आहे की जेव्हा ते मुलं असतात तेव्हा त्यांची जी चमडी आहे ते नरम राहते, लेकिन बाद में धीरे धीरे वो सख्त हो जाती है. परंतु थोड्या प्रमाणे या चमडी खूपच सख्त म्हणजे खूप मजबूत झाली आहे. ये सब यहाँ की जलवायु का प्रभाव है आणि इथे जे जलवायु यांचा प्रभाव हे झाले आहे. यहाँ लोग बीमार नहीं पड़ते, इसलिए उन्हें चिकित्सा की जरूरत ही नहीं पड़ती और सब किसी चीज की जरूरत ना हो तो भला उसके बारे में कोई कैसे सोचा जा सकता है. आणि म्हणाले आहे की इथे लोक आजारी पडतही नाही, तेव्हा यांच्या चिकित्सा शास्त्र काहीही संकेत नाही दिले आहे, कारण त्यांना काहीही असा जरूरत नाही आहे चिकित्सा शास्त्राचा, म्हणून इथे चिकित्सा शास्त्र हे मागे झाले आहे. इसी कारण ये लोग चिकित्सा शास्त्र में पीछे रह गए, किंतु अब इन पर मुसीबत आ गई किंवा आता यांच्यावर मुसीबत आली आहे. मैंने सड़न रोग का अध्ययन कर लिया है और इनके शरीर की बनावट का भी. मी विचार करून असा अध्ययन केलेले आहे की यांचा जो रोग आहे कसा आहे हे पण. किंतु समस्या ये है कि पृथ्वी के चिकित्सा सिद्धांत को यहाँ लागू नहीं किया जा सकता. परंतु समस्या अशी झाली आहे जी पृथ्वीचा चिकित्सा शास्त्र आहे त्यांच्या सिद्धांत इथे मी नाही लागू शकत आहे. फिर भी कोशिश कर रहा हूं, पण मी आतापर्यंत कोशिश माझी चालली आहे. इस घातक रोग के इलाज के लिए दवाएं बनाना है. हे जे घातक रोग आहे लोक इथे जे आजारी पडत आहे यांचा इलाजासाठी मी दवा बनवत आहे. अंग प्रत्यारोपण के लिए दवाएं तथा आवश्यक साज सामान बनवाना है. जे हे रोग आहे अंग प्रत्यारोपण जे रोग आहे यांच्यासाठी मला दवाएं किंवा जे साज सामान आहे ते बनवायला आहे. ये काम अकेले मेरे लिए कर पाना संभव नहीं है. आणि हे जे कार्य आहे यात मी एकटेच नाही करू शकत, हे संभव नहीं आहे. मेरा छुटकारा भी यहाँ से तभी होगा जब मैं इन्हें इस मुसीबत से बचने का रास्ता बता सकूंगा. आणि मी इथून खाली किंवा पृथ्वीवर कधी येणार जेव्हा या मुसीबतवर मी यांना बाहेर काढणार आहे, यांना नवीन मार्ग देणार आहे, तरीही मला ती पाठवणार आहे. इसलिए अब ये लोग योजना बना रहे हैं कि मेरी सहायता के लिए पृथ्वी से कुछ और वैज्ञानिकों और डॉक्टर को लाया जाए. पर हाँ, आणि हे लोक अशी योजना बनवत जाणार आहे की पृथ्वीवर अजून काही वैज्ञानिक आणि डॉक्टरला इथे घेऊन येणार आहे. मैं उनकी बात से सहमत नहीं हूँ आणि मी यांचा हे बातमीचं सहमत नाही आहे, कारण मैं तो सोचता हूँ कि ये लोग स्वयं ही सारी बातें सीख ले और अपना इलाज अपने आप करे, किंतु उसके लिए ये अभी तैयार नहीं है. मी का यांचा सहमत नाही देत आहे, कारण की मला असं वाटते की हे जे आहे कार्य यांना स्वतः यांचा इलाज करायचा आहे ते करा, परंतु यासाठी आता हे तैयार नहीं आहे. यही कारण है कि अब यह बात गुप्त रखी जा रही है. आणि असंच हे कारण आहे की हा जो बातमी है गुप्त राहिली आहे कि पृथ्वी से कब और कितने डॉक्टर और वैज्ञानिक का अपहरण करके उन्हें लाया जाएगा. काय म्हणाले आहे की
हा बातमी तुम्हाला पण माहित नहीं है। बघा, जो भी है, अब अगर मैं ही सही सलामत वापस पृथ्वी पर आना चाहूं तो इनकी इच्छा के अनुसार ही आ सकता हूं। आणि म्हणाले आहे की जे पण आहे त्यातून मी सही सलामत पृथ्वीवर येणार आहे, तर कधी यांच्या इच्छानुसार ही येणार आहे। इसलिए इनसे विरोध मोल लेना ठीक नहीं। यातून म्हणाले आहे की त्यांच्यासाठी मी कार्य जे करत आहे त्यांचा विरोध नाही करणार आहे, कारण मला पृथ्वीवर यायचं आहे। फिलहाल ये कहना कठीण है। म्हणजे आता हे बोलणं खूपच कठीण आहे की मैं कब आ सकूंगा, मी केव्हा येणार आहे। आप लोग घबराए नहीं, मुझे यहाँ कोई कष्ट नहीं। तुम्ही घाबरू नका, मला इथे काहीही कष्ट नाही आहे। बस मेरे आने तक आप यही समझे कि मैं इस समय विदेश यात्रा पर हूँ। आणि असं म्हणाले आहे डॉक्टर की ज्यापर्यंत मी नाही आले आहे त्यापर्यंत तुम्ही असा समजून घ्या की मी कुठेतरी विदेश यात्रातून गेलेले आहे। डॉक्टर भटनागर के इस रिकॉर्ड के किए संदेश को सुनकर सभी चकित थे। कितना बड़ा रहस्य उद्घाटन भी हुआ था आज के लिए और भविष्य के लिए भी। आणि हा रिकॉर्ड ऐकून लोकांना खूपच चकित झालेले आहे, कारण हा जे रहस्योद्घाटन आले आहेत, त्यांचं जे अपहरण आले आहेत, जे केले आहेत किंवा आज हा भविष्यासाठी किती वेगळे आहे असा दिले आहे। तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कधीही आपल्याला कोणताही कार्य येते, पण हा कार्य नाही केलेले जाते असं नाहीये। तुम्ही कार्य करा, कोणतेही कार्य हे जे असंभव नाही हे संभव आहे, तर हे कार्य तुम्ही करा, कारण तुम्हाला कधी याचा वेळ करणार आहे हे आपल्याला पण माहित नाही जाते। तर आज आपण हे शिकलो की आपल्याला कोणत्याही कार्याचा मागे नाही यायचं, सगळं कार्य करायचं येणार पाहिजे, कारण केव्हा कधी हे कार्य करायचं आपलं कार्य होणार आहे हे आपल्याला पण माहिती नाही आहे। तर सगळं जे कार्य आहे ते करूया, आणि जेव्हा जेव्हा हे मशीनाचं कार्य नाही आहे तेव्हा तुम्ही यांचा उपयोग नको करूया, कारण त्यांचा स्वतःच उपयोग करून करून आपण कसं जातं त्याच्यावर खूप अतिशय आपला जो वेळ आहे ते जात आहे, आणि त्यातून आपण निर्भय होऊन जाते की हे कार्य हेच करणार, मी नाही करणार। तर तुम्ही बघूया आणि करूया। धन्यवाद।